दंडोत प्रणाम. मायबाप वास्तविक बंधू भगिनीनो, आपल्याला सर्वज्ञांनी 9 प्रकरणातून ज्ञान दिलं. ज्या लोकांना म्हणजे पहिल्याच सांगण्यावरून समजले 9 प्रकरणं, त्यांना त्यांनी तसं सांगितलं. परंतु ज्या लोकांना समजले नाही त्यांना सर्वज्ञांनी दृष्टांत देऊन 9 प्रकरणं समजून सांगितलं. बाबा, तर हे 114 दृष्टांत आहेत. सगळे म्हणजे 9 प्रकरणं त्यामध्ये येतात. तर हे जे दृष्टांताचा अन्वय लावला केशिराज व्यासानं, तर केशिराज व्यासानं त्या दृष्टांताचे 3 तुकडे केले. एक लापणिक, दुसरा दृष्टांत आणि तिसरा सिद्धांत. आता लापणिक हे केशिराज व्यासाने लिहिले, पण लापणिक अतिशय महत्त्वाचे. आपल्याला लापणिक सांगता आली पाहिजे. 114 दृष्टांताचे लापणिक सांगता आली पाहिजे. माय बाबा, ते कसे सांगावं हे तुम्हाला मी आज सांगणार आहे. तर त्याचे 2 टप्पे करू. 57 दृष्टांताचे लापणिक मी तुम्हाला आज सांगतो आणि 57 दृष्टांताचा लापणिक तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगतो. तर आज मी तुम्हाला पहिल्या 57 दृष्टांताचं लापणिक सांगतो. पहिल्यानं देव म्हणले, सर्वज्ञ म्हणले की परमेश्वर त्रिविधा परी अवतरते, गर्भ स्वीकारती, पतिता ते उठती की जीवा ते दौडीती. तर असे आणि पुन्हा परमेश्वराचे 3 विशेषता आहेत. परमेश्वर परदृश्य होती, आवर्दृश्य होती, परावर्दृश्य होती. म्हणजे पर म्हणजे ब्रह्मविद्या, आवर म्हणजे 81 कोटी 6,10 देवतेच्या विद्या, त्याला आवर विद्या म्हणतात. तर ज्या परमेश्वरानं फक्त पर विद्याचा स्वीकार केला आहे त्याला परदृश्य अवतार म्हणतात. ज्यांनी फक्त आवर विद्याचा स्वीकार केला आहे त्यांना आवर्दृश्य म्हणतात, आवर्दृश्य अवतार म्हणतात. आणि ज्यांनी उभय म्हणजे दोन्ही शक्तीचा पर आणि आवर अशा दोन्ही शक्त्या स्वीकारल्या त्याला उभयदृश्य अवतार म्हणतात. तर जो पहिला लापणिक काय पहिलं ते काय म्हणतात, उद्धरण ते परमेश्वर अवतारीच, उद्धरण ते मनुष्य अवतारीच आती, जैसा आतुलाचा म्हणजे आतुलाचा आतुल म्हणजे परदृश्य अवतारासाठी हा आतुलाचा दृष्टांत दिला आहे. आता परदृश्य आवर विद्या सकळ विद्या देण्याती, सकळ विद्या देण्याती जैसा बाहेरील माणसाचा, बाहेरील जो माणूस असतो तो बाहेरील म्हणजे आवर विद्या सगळ्या देऊ शकतो, पर देऊ शकत नाही. आणि तिसरा जो आहे उमरल्यावरचा दृष्टांत, तर ते काय म्हणतात की जो सकाळी उमऱ्यावर जो असतो ना तो परही देऊ शकतो आणि आवरही देऊ शकतो. अशा प्रकारे आपल्याला हे समजू शकतं आहे. जर आपण ह्या म्हणजे लापणिकावरून जर आपण लापणिक पाठ केले, लापणिकावरून पहिला दृष्टांत लापणिक आपल्याला दुसऱ्या दृष्टांताची माहिती सांगते. आता चौथा दृष्टांत आहे बघा. तर हे 3 दृष्टांत झाले, तर चौथा देवतेच्या विद्यादानावर 4 दृष्टांत आहेत. दृक, स्पर्श, आलाप, अंतःकरण. तर त्याचे लापणिक बघा. तेच देणे चतुर्विधापरी, स्पर्शद्वारे देणे अति, जैसा कुकडीचा असं म्हणता आलं पाहिजे. दृष्टीद्वारे देणे अति, जैसा मासळीचा. कासवीद्वारे म्हणजे अंतःकरणद्वारे देणे अति, जैसे कासवीचा. आणि शब्दद्वारे देणे अति, जैसा शब्दिया विधेया रशाचा. तर अशा 4 देवते आहेत आई. कर्मभूमी, अष्टदेवनी, अंतराळ आणि स्वर्ग. तर कर्मभूमी देवतेच्या विद्या परमेश्वर अंतःकरणद्वारे देतात, अष्टदेवनीच्या शब्दाद्वारे देतात, अंतराळीच्या स्पर्शद्वारे देतात आणि 5 ते 9 स्थानीच्या देवतेच्या विद्या परमेश्वर दृष्टीद्वारे देतात. तर या लापणिकामधून आपल्याला हे सगळं समजत आहे. आता बघा बाबा, आता झाला 8वा दृष्टांत सुरू. तर 8वा दृष्टांत आहे, तर ते काय म्हणतात, पुरुषाचेनी उद्यमी देण्याती. काय लापणिक, पुरुषाचेनी उद्यमी देण्याती, जैसा समुद्राचा. मग त्या समुद्राचा दृष्टांत दिला आहे. तर मग पुन्हा ब्रह्मविद्या ते अधिकारीशीत संचारे. तर इथं एकाला ब्रह्मविद्या झाली, एकाला आनंदरत्न सापडे. पण ते आनंदरत्न कोणाला, ब्रह्मविद्या कोणाला बी होती का,
नाही तर ब्रह्मविद्या ते अधिकारीशीच संतेरे जैसा सोमकांताचा असं त्यांनी लापणीक लिहिले. तर पुन्हा ते काय म्हणतात, जी ब्रह्मविद्या झाली आपल्याला समजा, पण ब्रह्मविद्या एका ओकटिया कारणे आणि एका गोमटिया कारणे. म्हणजे ब्रह्मविद्या होऊन देखील आपण जर चांगलं वर्तन केलं नाही तर आपलं वाईट होऊ शकतं आहे, आपण चांगलं वर्तन केलं तर आपलं चांगलं होऊ शकतं. एका झाली ब्रह्मविद्या एका ओकट्या कारणे आणि एका गोमट्या कारणे, असे आपल्याला म्हणजे 114 दृष्टांताचे लापणीक म्हणून त्याचा दृष्टांत आपल्याला समजले पाहिजे. तर पुन्हा जैसा बरं एका ओकट्या कारणे एका गोमट्या कारणे जैसा हिरेखाणीचा. बरं पुन्हा काय म्हणतात परमेश्वर, बरं आता परमेश्वर तुम्हाला द्यायला तयार आहे हिरेखाणीचा. हिरेखाणीमध्ये काय झालं, आपली यात आज झाली, सगळे जीव जिकडं तिकडे गेले, पण येसन लाभ जाणून ईश्वरही देता परी एक अल्पची मागती जैसा व्यवाचा. इथं व्यवाचा दृष्टांत सांगितला. पुन्हा मग सर्वज्ञ म्हणले हे काय मागावे असे, ते सगळंही कर्मवशेच मिळेल की जैसा राहणघडीचा. हे काही मागायची गरज नाही म्हणली. काय संसारातलं ज्या गोष्टी येतात त्या मागण्याची गरज नाही आपल्याला, कारण त्या सगळ्या कर्मवशेच मिळतात आपल्याला जैसा राहणघडीचा. आणि त्याच्यात राहणघडीमध्ये आपल्याला आपल्याला दुःख होते. राहणघडी म्हणजे स्वर्ग नरक कर्मभूमी मोक्ष, स्वर्ग नरक कर्मभूमी मोक्ष. आता तुम्ही जर नरकाला गेले तर आपल्याला दुःख होणारच. तर ते आपण अनंत सृष्टीमध्ये फिरलो, अनंत कर्म जोडले, पण ते कर्म जोडले आणि ते कर्म जोडले असताना मग त्या कर्माप्रमाणे आपल्याला भोग भोगायला भेटतो, सुख दुःख होत असतंय. तर कोणी जर त्याच्या कर्मानं जर दुःख भोगत असेल तर आपल्याला अनुकंपा त्याची उदय द्यावी. कर्मवशे पातले दुःख देखुनी भोगिता देखुनी जीवे अनुकंपा उपजवणे द्यावी जैसा माळेकाराचा. आणि पुन्हा ते काय म्हणतात, सुख दुःखे पावे अशी सामुग्री जीवे असतूची असे. आता इथं माळेकारामध्ये फक्त एकच तो जो शेतकरी असतो आणि शेतकऱ्याच्या लवणी एक चोर असतो. चोर फक्त एकच क्रिया करतो, तो म्हणजे असंत. मग जीवाजवळ एक त्या असंतच क्रिया आहे का, नाही, त्याच्याजवळ दोन्ही बी क्रिया येतात. सुख दुःखे पावे अशी सामुग्री जीवे आस्तूची असे जैसे डोळ्याचा. जसे डोळ्याच्या ठाई दोन्ही सामुग्री येतात, संत म्हणजे तेच सामुग्री मेच सामुग्री, तशी जीवाच्या ठाई संत सामुग्री आहे आणि असंत सामुग्री आहे. तर आता संत सामुग्री आपल्याजवळ झाली म्हणजे शिल्पविद्या झाल्या, स्थूळविद्या झाल्या, मायाची विद्या झाली. तर ह्या मायाच्या विद्यानं आपल्याला काय वाटतंय की आपल्याला परमेश्वर होईल. तर संत सामग्री परमेश्वर असं नको अशी बुद्धी उपजे. परमेश्वर आपल्या जवळ आहे, परमेश्वर प्राप्त होतो असं आपल्याला काय वाटतंय. जेव्हा आपल्याला शिल्पविद्या होती, स्थूळाविद्या होती किंवा मग देवतेची मायाची विद्या होती, त्यावेळेस आपल्याला असं वाटतंय की आपल्याला ह्या विद्यानं परमेश्वर होतो. पण संत सामग्री या परमेश्वर असं नको अशी बुद्धी उपजे परी तो कायशे नाही ना पविजे जैसा खडिया खुपट्याचा. इथं खड्या खुपट्याचा दृष्टांत दिला आहे देवानं. ते खड्या खुपट्याचं म्हणजे तो खोल डोह असतो, त्याप्रमाणे परमेश्वर हा अतिविशाल आहे, गहन आहे. आणि परमेश्वर हा त्या शिल्पविद्यानं स्थूळविद्यानं होत नाही. हातानं ते खडे सापडत नाहीत, पायानं सापडत नाहीत आणि बुडी देऊन बी सापडत नाहीत. तर कशानं सापडत मग परमेश्वर कशानं होतो. मग संत सामग्री या परमेश्वर होत नाही, मग होतो कशानं. तर ईश्वरे बनितले केल्या पाहिजे परिजीव वायजातीनं करते. ईश्वरानं सांगितलं त्याप्रमाणे आपण जर केलं तर आपल्याला परमेश्वर प्राप्त होतो. परंतु जीव असे वैजाती आहेत की आपण करतच नाही देवाचा म्हणलेलं. जैसा बांधकऱ्याला बांध सापडतो, पण तो राजा मागवतो त्याला, पण तो राजाला देत नाही आणि देतो फालतू लोकायला. त्याप्रमाणे आपल्याला आपला मनुष्य देह मिळाला तर आपण परमेश्वर आपल्याला म्हणतात की एक देह रुग्ण्या दिले शिवण्या दिले एक दे जन्म येत दिजो का, मग काय होईजो पाहिजो. परंतु आपण परमेश्वराला देत नाहीत, देवतेला देत नाहीत, संसाराच्या
म्हणजे इंद्रिय सुखाच्या काळात संसाराला देतो. तर असं आहे, जैसा हो देतो आणि जैसा बादकर्याचा आणि हो का साजे त्या विषयात्मकाचे म्हटले केले काही गोमटे होईल, मग तुम्ही त्याला देता संसाराला. आईचं ऐकता, बापाचं ऐकता, सोयऱ्याचं ऐकता, मग त्याचं ऐकल्यावर तुमचं काही भलं होते का? नाही होत का? कसं का जैसा हो का साजे त्या विषयात्मकाचे म्हटले केल्या काही गोमटे आती नाही होत नाही. जैसा काक सुकराचा, काका आणि सुकर म्हणजे कावळा आणि सुकर असते डुकर, ते त्या खराब चिखलातून चांगला पदार्थ निवडण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्याच्यात काही चांगलं सापडत नाही. का नाही सापडत? त्याच्या संग राहून तुमचा फायदा का होत नाही? त्याला ज्या तुमच्या सोयरे धायरे तुमचे भाऊ बहीण येतात त्याचं ऐकून तुमचा का फायदा होत नाही? कारण ते परतारूप आहेत. तर का नाही होत ना? ते परतारूप म्हणून वरी ओकतेच आती व चांगलं तर होतच नाही, पण वाईटच होतं आहे. जैसा लाडाची या भाषेचा लाड असतो, तो त्या गाईला काय करतो, वासराला त्याला धरून विहिरीत टाकून देतो. तसे आपले हे जे सोयरे धायरे आहेत आपल्याला 4 पायाला धरून विहिरीत टाकून देतात. तर मग आता विहिरीत टाकल्या, विहिरीतून आपल्याला निघायचं आहे, आपल्याला आद्यमळ लागलेला आहे, अनाद्या लागलेली आहे, तर तिच्यामुळं आपल्याला तिच्यातून मुक्त व्हायचं आहे. परंतु मग मुक्त होण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो, परंतु बंधन निवृत्ती लागी जे जीव करी त्याने अधिका बद्धच लागे. जैसा बांधले गायीप्रमाणे आपण त्या बांधल्या गायीप्रमाणे आपण नाही का ते बंध निघण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो, परंतु आपण जास्तच आवडल्या जातो आणि मग मात्र त्यानं आणि मग तुम्ही ते बंध निघण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो, पण त्या प्रयत्नानं आपण सुटत नाही त्याच्यातून, उलट आपण बंधनात जास्तच पडतो. आणि मग आपल्याला निस्ता आद्यमळच लागलेला आहे का? नाही, अनाद्या नावाचा रोग बी झालेला आहे, तो वज्रकिटकीचा रोग आहे. तो रोग म्हणजे बंधचिन्ह नाशे. तुम्ही जे प्रयत्न केले त्यानं म्हणजे आद्यमळच नासत नाही, बंध म्हणजे आद्यमळ तोच नासत नाही, तर अयोध्या काय नसेल, अनाद्या कशी नसेल? जैसा वज्रकिटकी नावाचे जे अनादी अयोध्या आहे तिला वज्रकिटकी नावाचा रोग झालेला, त्याला वज्रकिटकीचा दृष्टांत दिलेला आहे. तर ती वज्रकिटकी जीवाला झालेली आहे रोग, तर जीव ते निघण्यासाठी मग प्रयत्न करतो. मग एक वैद्याकडे जातो, एका वैद्याकडे जातो, त्या वैद्याला रोग माहिती आहे पण औषधच माहीत नाही. दुसरा वैद्य भेटतो, त्याला औषध माहिती पण रोगच माहीत नाही. पण तिसरा वैद्य भेटतो, तर तो म्हणजे उभयदृश्य अवतार. पहिला परदृश्य अवतार, दुसरा अवदृश्य अवतार आणि तिसरा उभयदृश्य अवतार हे ना तो भेटतो आणि तो त्या वज्रकिटकीला आपही पाचतो आणि ती वज्रकिटकी चरफडून मिळते. म्हणजे आपल्याला वज्रकिटकी म्हणजे अनाद्या निघली की आपल्याला परमेश्वर त्याच्या स्वरूपी लीन करून घेतात. आता आपण इथं परमेश्वराच्या स्वरूपी लीन झालो. आता इथून पुढं काय झालं आहे हे मी तुम्हाला उद्या सांगेन. तोपर्यंत मला रजा द्या. दंडोत प्रणाम.